नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPA कॉमर्स या चॅनलमध्ये मी प्राध्यापक शशिकांत अवचर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. इयत्ता 12वीचा नवीन सिलेबस बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा की ज्याच्यामध्ये आपण फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्मची ओळख करून घेतली होती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटमध्ये असणारं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आणि या सर्वांचे फॉर्मॅट शिकून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट पाहूया. ट्रेडिंग अकाउंट तुमच्या समोर आहे. ह्या अकाउंटला एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड आहे. डाव्या हाताची बाजू डेबिट साईड आहे तर उजव्या हाताची बाजू क्रेडिट साईड आहे. आणि हेडिंग आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. याचा अर्थ असा की ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना ते प्रत्येक वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं, आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं. मग त्यानंतर डेबिट साईडला असणारे सुरुवातीचे काही आयटम्स आपण बघू की जे महत्त्वाचे आहेत, काही अतिमहत्त्वाचे आहेत. 1 नंबरला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये ओपनिंग स्टॉक हा कंपल्सरी असणार आहे. ओपनिंग स्टॉक म्हणजे गेल्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक, गेल्या वर्षीचा शिल्लक राहिलेला मालाचा साठा, तो हा ओपनिंग स्टॉक म्हणून आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. त्यानंतर टू परचेसेस म्हटलं आहे. परचेसेस म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये किती रकमेच्या मालाची रोखीनं आणि उधारीनं खरेदी केली ती रक्कम या ठिकाणी असणार आहे. कारण ट्रेडिंग अकाउंट हे व्यापारी खातं आहे. व्यापारी खातं असल्यामुळं, व्यापार असल्यामुळं मालाची खरेदी करणं आणि विक्री करणं या 2 क्रिया प्रामुख्याने या ठिकाणी चालतात. त्या परचेसेसला लेस रिटर्न आउटवर्ड म्हटलं आहे. जर खरेदी केलेल्या मालापैकी काही रकमेचा माल आपण परत दिला असेल, रिटर्न केला असेल, तर ते रिटर्न इनवर्ड आउटवर्ड आपल्याला परचेसेसमधून वजा करून परचेसेसची नेट रक्कम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावी लागेल. त्यानंतर कॅरेज इनवर्ड, फ्रेट, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी, प्रोडक्टिव्ह वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, वेजेस अँड सॅलरीज, इम्पोर्ट ड्युटी, कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस, रॉयल्टी ऑन परचेसेस ऑब्लिक प्रोडक्शन, प्रायमरी पॅकिंग चार्जेस, फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, त्यानंतर फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरी इन्शुरन्स, वर्क्स मॅनेजर सॅलरी असे आयटम आपल्याला डेबिट साईडला दिसतील. तर क्रेडिट साईडला सेल्सची फिगर दिसेल. त्या सेल्सला लेस रिटर्न इनवर्ड असं म्हटलेलं आहे. ही जी सेलची फिगर आहे ती उधारीची विक्री आणि रोखीची विक्री दोघांची मिळून ती फिगर आहे आणि त्याच्यामधून लेस रिटर्न इनवर्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे विकलेला माल जर काही कारणानं परत आपल्याकडे आला असेल तर ती फिगर आपल्याला या ठिकाणी लेस करावी लागेल, वजा करावी लागेल. त्यानंतर इतर काही कारणानं माल जर बाहेर गेला तर त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला दिसते. गुड्स लॉस्ट बाय फायर, गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स आणि त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. जर ट्रेडिंग अकाउंटचा अभ्यास केला, ट्रेडिंग अकाउंट पाहिलं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कंपल्सरी असणारा ओपनिंग स्टॉक हा एक आयटम आहे. तर क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक आहे. त्याचप्रमाणे डेबिट साईडला परचेसेस तर क्रेडिट साईडला सेल्स आहेत. हे 4 जे आयटम आहेत हे कंपल्सरी ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला दिसून येतील. त्यानंतर सगळ्या आयटमचं ट्रायल बॅलन्समधून पोस्टिंग केल्यानंतर क्रेडिट साईडची टोटल जर डेबिटपेक्षा जास्त असेल तर डेबिट साईडला सर्वात शेवटचा आयटम टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन असं लिहावं लागेल. आणि जर ह्याच्या उलटा असेल, डेबिट साईडची टोटल जास्त असेल आणि क्रेडिट साईडची कमी असेल तर क्रेडिट साईडला बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन असं लिहावं लागेल. अर्थात एका अकाउंटमध्ये ह्या दोन्हीपैकी एकच असणार आहे.
तर आपण ट्रेडिंग अकाउंट व्यवस्थितपणे पाहिलं. यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅटनंतर आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाहणार आहोत. तुलनात्मकदृष्ट्या जर पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट हा ट्रेडिंग अकाउंटपेक्षा मोठा आहे. या अकाउंटला असणारे खर्चाचे आयटम्स हे जास्त आहेत. यालाही डेबिट साईड क्रेडिट साईड आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड अथवा इयर एंडिंग असं लिहिलेलं आहे. म्हणजेच फायनल अकाउंटमधला महत्त्वाचा अकाउंट जो नफा तोटा खाते या नावाने मराठीमध्ये ओळखला जातो तो हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आपल्यासमोर आहे. ह्याच्या डेबिट साईडला पाहिलं तर खर्च आणि तोट्याचे आयटम्स आहेत, तर क्रेडिट साईडला उत्पन्न आणि फायदा आहे. मग डेबिट साईडला जर पाहिलं तर टू सॅलरीज अँड वेजेस, टू रेंट अँड रेट्स, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी, लाईटिंग, टेलिफोन, पोस्टेज. अर्थात ही इलेक्ट्रिसिटी लाईटिंग ही जी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी असणारा खर्च असणार आहे, ऑफिससाठीचा खर्च असणार आहे. फॅक्टरीशी ह्याचा किंवा कारखान्याशी काही संबंध असणार नाही, कारण कारखान्याची जर काही फॅक्टरी लाईटिंग वगैरे असेल तर ते ट्रेडिंग अकाउंटला येईल. या ठिकाणी मात्र ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आणि सेलिंग एक्सपेन्सेस येत असल्यामुळं ऑफिसचा खर्च या ठिकाणी आपल्याला दिसेल. टेलिफोन, पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, depreciation on assets, loading charges, audit fees, entertainment expenses, repairs, renewals and maintenance, interest on loan, miscellaneous expenses, sundry expenses, conveyance, loss by fire, loss by theft, loss in accident, to goods distributed as free sample for advertisement, commission allow, discount allow, allowances, advertisement, carriage outward, sale charges, bad debts, export duty, taxes, general expenses, trade expenses, legal charges, professional charges, bank charges, solicitors fees, packing charges किंवा secondary charges, loss on sale of fixed asset. या पद्धतीचे आयटम्स आपल्याला डेबिट साईडला दिसतील. तर क्रेडिट साईडला कमिशन रिसिवड, डिस्काउंट रिसिवड, इंटरेस्ट रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड, रेंट रिसिवड, सन्ड्री मिसलेनियस इन्कम, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड ही उत्पन्न आणि फायदा दाखवते, तर डेबिट साईड ही खर्च आणि तोटा दाखवते. कंप्लीट पोस्टिंग झाल्यानंतर क्रेडिट साईडची टोटल डेबिट साईडपेक्षा जास्त आली तर त्या ठिकाणी नेट प्रॉफिट असं म्हटलं जाईल. आणि ह्याच्या विरुद्ध जर डेबिट साईडची टोटल क्रेडिट साईडपेक्षा जास्त आली तर त्या ठिकाणी त्या संस्थेचा लॉस झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण थोडंसं मोठं आहे तुलनात्मकदृष्ट्या ते पाहिलेलं आहे. यानंतर आपण शेवटचा फॉर्मॅट बॅलन्स शीटचा पाहणार आहोत. आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाहिलेला आहे. ट्रेडिंग अकाउंटवरून येणारा ग्रॉस प्रॉफिट अथवा ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट अथवा क्रेडिट साईडला ट्रान्सफर करून घेतला जातो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याचा येणारा निव्वळ नफा अथवा नेट प्रॉफिट हा असणाऱ्या पार्टनर्समध्ये त्यांच्या रेशिओमध्ये वाटून दिला जातो. तोटा असेल तरीसुद्धा तो वाटून दिला जातो. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना येणारा प्रॉफिट हा पार्टनरच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो. त्यानंतर आपला पुढचा फॉर्मॅट आहे तो म्हणजे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपणास बॅलन्स शीटला डेबिट अथवा क्रेडिट साईड दिसणार नाही, तर डाव्या हाताची बाजू ही लायबिलिटीज साईड देयता किंवा देण्याची बाजू आणि उजव्या हाताची बाजू ही ॲसेट साईड म्हणजे संपत्ती किंवा प्रॉपर्टीची बाजू आहे असं म्हणता येईल. तर लायबिलिटी साईडला सुरुवातीला पार्टनरचं असणारं कॅपिटल
त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर जर करंट अकाउंट असेल प्रॉब्लेममध्ये तर त्या करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स लायबिलिटी साईडला लिहिलेला दिसेल. त्यानंतर जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लोन ऑन मॉर्गेज, बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असते सन्ड्री क्रेडिटर्समध्ये, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स लेस करायची असते प्रोव्हिजन ती. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, आणि जर काही प्रोव्हिजन असेल टॅक्सेससाठी तर ती प्रोव्हिजन आपल्याला या ठिकाणी लायबिलिटी साईडला दिसेल. म्हणजे लायबिलिटी साईड जर पाहिली तर कॅपिटल आणि इतर काही आयटम्स आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. ॲसेट साईडला जर पाहिलं तर सर्व प्रकारची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये अशा ॲसेट्स की ज्या कायमस्वरूपाच्या आहेत, करंट ॲसेट, फिक्स्ड ॲसेट, अशा सगळ्या ॲसेट्स आपल्याला ॲसेट साईडला दिसतील. त्यात 1 नंबरला गुडविल दिसतंय, 2 नंबरला लँड अँड बिल्डिंग, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर, इक्विपमेंट, त्यानंतर डिलिव्हरी ऑब्लिक मोटर फॅन, लीज होल्ड ऑब्लिक फ्रीहोल्ड प्रॉपर्टी प्रिमायसेस, पेटंट्स, लूज टूल्स, इन्व्हेस्टमेंट, स्टोअर अँड स्पेअर पार्ट्स. हे ज्या आत्ता ॲसेट मी सांगितल्या गुडविल सोडून, या सर्व ॲसेट्स ह्या कायमस्वरूपाच्या ॲसेट्स असल्यामुळं या सर्व ॲसेट्सवरती आपल्याला डेप्रिशिएशनची तरतूद करावी लागते. त्यानंतर मग प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स, सन्ड्री डेटर्स, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, आणि सर्वात शेवटी जर करंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये असेल तर करंट अकाउंटचा असणारा डेबिट बॅलन्स या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. आत्ता जे बॅलन्स शीट आपण पाहिलं त्याच्यामध्ये लायबिलिटी साईडला सुरुवातीला कॅपिटल दिलेलं आहे. बहुतेक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड प्रॉब्लेममध्ये बऱ्याच वेळा विचारलेली आहे, बऱ्याच वेळा विचारतात. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सेपरेट कॅपिटल अकाउंट अथवा करंट अकाउंट ओपन करण्याची गरज नाही. कॅपिटल अकाउंट ओपन केलं तरी चालेल, परंतु करंट अकाउंट मात्र फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्येच ओपन केलं जातं. आणि मग समजा कॅपिटल अकाउंट जर आपण ओपन केलं नसेल तर पार्टनरच्या कॅपिटलवरती असणाऱ्या सर्व प्रकारच्या ॲडजस्टमेंट्स ह्या पार्टनरच्या कॅपिटलला लायबिलिटी साईडला आहे तिथंच 4 ते 5 लाईन एका कॅपिटलला सोडून त्या ठिकाणी त्या ॲडजस्टमेंट केल्या जातात. उदाहरणार्थ नेट प्रॉफिट असेल तर तो पार्टनरच्या कॅपिटलमध्ये ॲड केला जातो, नेट लॉस असेल तर तो लेस केला जातो, ड्रॉइंग्ज असतील तर लेस केले जातात, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर ते ॲड केलं जातं. अशा त्या ॲडजस्टमेंट्स आहेत. तिन्ही फॉर्मॅट आपण फायनल अकाउंटच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या नवीन सिलेबसमधले पाहिलेले आहेत. आणि मग सर्वात शेवटी जर पाहिलं तर बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू समान येतात. जर बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू समान आल्या तर समजायचं आपण सोडवलेला प्रॉब्लेम हा बरोबर सुटलेला आहे, आपली काही चूक झालेली नाही. काही वेळा अशा चुका होतात की चुकीच्या फिगरला आपला प्रॉब्लेम टॅली होऊ शकतो. तर काळजीपूर्वक प्रॉब्लेम सोडवावा लागणार आहे, काळजीपूर्वक बेरीज करावी लागणार आहे, काळजीपूर्वक वजाबाकी करावी लागणार आहे, भागाकार करावा लागणार आहे, गुणाकार करावा लागणार आहे. बऱ्याच वेळा आपण पोस्टिंग व्यवस्थितपणे करतो, बाकीच्या अकाउंटिंगच्या सगळ्या क्रिया व्यवस्थितपणे करतो, पण गणितातल्या ज्या महत्त्वाच्या 4 प्राथमिक क्रिया आहेत त्याच ठिकाणी चुकतो आपण आणि आपण सोडवलेला प्रॉब्लेम हा टॅली होत नाही अथवा प्रॉब्लेममध्ये अडचणी निर्माण होतात. तर ते आपल्याला करायचं नाही. त्यासाठी गणितामधल्या प्राथमिक 4 क्रिया बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार ह्याचा व्यवस्थितपणे सराव करून घ्या. तिन्ही फॉर्मॅट आपण पाहिलेले आहेत. तिन्ही फॉर्मॅट पाहिल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मात्र ह्या पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये असणाऱ्या
काही महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट समजून घेणार आहोत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल आणि व्हिडिओ शेअर करा. तसेच तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही कमेंट असतील, तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्यू.